नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नितीन वानखेडे सर। आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील प्रकरण 3 अंकगणिती श्रेणी आज आपण पाहणार आहोत। तर पहा, अंकगणिती श्रेणीमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे। सर्वात पहिले समजून घ्या क्रमिका। क्रमिका म्हणजे काय असते ते आपण पाहूयात। तर पहा, क्रमिका म्हणजे काय, तुम्हाला क्रमाने जे येणारे नंबर आहेत पहा त्याबद्दल आपण पहिले थोडंसं बेसिक पाहूयात, नंतर एक्सरसाइजला सुरुवात करूयात। तर पहा, क्रमिका म्हणजेच काय, सिक्वेन्स दिलेली आहे ज्यामध्ये तुम्हाला सिरीज दिलेली असते A1 A2 A3 आणि A4 आणि कंटिन्युअसली येणारे नंबर असतात। ठीक आहे, तर ही झाली क्रमिका। ठीक आहे, किंवा समजा तुम्हाला एखादी मालिका दिलेली आहे त्याच्यातला फरक पाहायचा आहे, तर आपण काय समजा पाहूयात। पहा, समजा तुमच्याजवळ काही अंक दिलेले आहेत 1 4 9 16 आणि 25 36, तर यामधला जो फरक आहे तो पाहूयात। तुम्हाला काढत असताना तुम्ही पहिले काय करशाल, यांना क्रमवारी नावं देशाल, जसं की हा पहिलं पद, दुसरं पद, तिसरं पद, चौथं पद, पाचवं पद, किंवा आपण याला या पद्धतीत नाव घेऊ शकतो की हा T1 आहे, हा T2 आहे, हा T3 आहे। ठीक आहे, या पद्धतीत आपण क्वेश्चन पाहणार आहोत। तर यानंतर पहा, तुम्हाला क्रमिकेतील पद म्हणजे तुम्हाला हे जे सांगत आहे मी, जे की पद आहे तो हा पहिला पद आहे, हा दुसरा पद आहे, हा आपला तिसरा आहे, आणि यामधला जर आपल्याला फरक काढायचा असेल तर आपण काय करत असतो, D ने लिहित असतो फरक, साधारण फरक किंवा सामान्य फरक म्हणा। ठीक आहे, तर D काढत असताना आपण काय करत असतो, T2 - T1 म्हणजे आपण सरळ सरळ काय करायला, दोघांमधला फरक काढत आहे। ठीक आहे, तर काय करणार आपण, 4 - 1 केला तर आपल्याला लक्षात यायला की याचा फरक किती यायला लागला, 3 यायला लागला। प्रत्येक अंकामधला जर आपण फरक घेत असेल, समजा D घेत असताना हा T3 घेतला, T3 - T2 जर केला तर आपल्याला लक्षात येईल, पहा 9 - 4, तर यामधला पण फरक काय व्हायला लागला, परत 3 येते का ते चेक करायचं आहे। ठीक आहे, पहा आता इथं काय व्हायला लागले, आता समजा आपल्याला 5 आलं। ठीक आहे, प्रत्येक क्रमिका जर यांचा जर फरक सारखा यायला लागला तर आपण सांगू शकतो की हा अंकगणितील श्रेणी आहे। जर फरक सारखा येत नसेल तर ती अंकगणिती श्रेणी होईल का, नाही होणार, हे लक्षात घ्या। आपल्याला ह्याचवर एक्सरसाइज पाहायची आहे जे की अंकगणिती श्रेणी म्हणून दिलेली आहे। आता अंकगणिती श्रेणी ओळखत असताना एवढं लक्षात घ्या, जो तुमचा फरक येणारा आहे तो काय आला पाहिजे, सारखा आला पाहिजे, तेव्हा आपण त्याला काय म्हणणार, अंकगणिती श्रेणी म्हणणार। उदाहरणार्थ पहा, समजा एखादा क्वेश्चन दिला, आता समजा तुम्हाला प्रत्येक याच्यामध्ये 4 4 4 दिलेला आहे आणि यांना तुम्ही T1 म्हटलं, याला T2 आणि याला T3 म्हटलं आणि सांगत आहात फरक, तर काय म्हणशाल, T2 - T1, तर काय करशाल, पहा T2 कोण आहे, 4च आहे, 4 - T1 पण 4 आहे, तर फरक झाला 0। परत पहा T3 - T2 जर घेतला तर इथं पण 4 आहे आणि इथे पण 4 आहे, तर दोघांचाही फरक काय आला, 0 आला। तर ती काय व्हायला लागली, आपली अंकगणिती श्रेणी व्हायला लागली। का व्हायला लागली, कारण दिलेल्या क्रमांकामधला फरक काय यायला लागला, 0 यायला लागला, म्हणून दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे आपण म्हणू शकतो। का, कारण यांचा जो फरक आहे D आहे तो सर्वांचा काय आहे, 0 आहे। ठीक आहे, तर पहा यानंतर आपण काय करूयात, एक्सरसाइजला सुरुवात करूयात। तर पहा, सराव संच टाका 3.1। ठीक आहे, तर व्यवस्थित पहा, पहा सराव संच दिलेली आहे, सराव, एक मिनिट, सराव संच किती आहे पहा, 3.1। ठीक आहे, सराव संच 3.1 आहे। आपण पूर्ण प्रश्न नोट डाऊन करणार नाही, पहिले लक्ष द्या, प्रश्न काय म्हणत आहे ते पाहून घ्या। खालीलपैकी कोणत्या क्रमिका अंकगणिती श्रेणी आहेत हे ओळखायचं आहे आणि ज्या अंकगणिती श्रेणी असतील त्यातील प्रत्येकीचा सामायिक फरक काढा। म्हणजे काय करायचं आहे, सामायिक फरक पण काढायचा आहे आणि अंकगणिती श्रेणी आहे किंवा नाही हे पण आपल्याला ओळखायचं आहे। तर पहिला प्रश्न पहा, तुम्हाला यामध्ये दिलेला आहे 2, 4, 6, 8। तर आपण या प्रश्नाला सुरुवात करूयात। तुम्हाला परत एक वेळ मी प्रश्न रिपीट करतोय। प्रश्न असा दिलेला आहे की खालीलपैकी कोणत्या क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे। समजा ही दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे किंवा नाही हे आपल्याला ओळखायचं आहे, आणि सोबतच जर ज्या अंकगणिती श्रेणी असतील, समजा ही अंकगणिती श्रेणी असेल तर त्यामधला त्या प्रत्येकाचा सामायिक फरक काय आहे हे आपल्याला काय करायचं आहे, ओळखायचं आहे। ठीक आहे, तर पाहूयात पहिला प्रश्न। तर पहा, प्रश्न पहिला तुम्हाला दिलेला आहे। मी तुम्हाला काय म्हटलं होतं, क्रमिका कशी ओळखायची, ते दिलेले आहेत त्यांना आपण नावं देत होतो। ठीक आहे, म्हणजे T1 T2 T3 आणि T4। ठीक आहे, तर सर्वात पहिले पहा, मी उत्तरामध्ये काय करेल, 2 4 6 8 हे घेतलेले आहेत आपण अंक। तर यांना काय करूयात, आपण क्रमिकेने नावे देऊयात। ठीक आहे, नावे देत असताना काय करणार, पहिलं पद जे आहे म्हणजे पहिलं, याला एक तर तुम्ही T1 म्हणा,
किंवा A1ही म्हणा, काही हरकत नाही, तो A आहे आपला. ठीक आहे. तर T1 कोण आहे आपला 2 आहे आणि T2 कोण आहे आपला 4 आहे, T3 कोण आहे आपला 6 आहे आणि T4 कोण आहे आपला 8 आहे. तर हे कसं पाहत होतो आपण, तुम्हाला आठवत असेल तर पहा, हे क्रमिका आहेत आणि क्रमिकाच्या पदांना आपण क्रमिकांना आपण पदानुसार त्यांना नावे दिली. जसं की नावे आहे T1, T2, T3 अँड T4. ठीक आहे. आता तुम्हाला काय सांगितलेलं आहे, हे क्रमिका आहे किंवा नाही, म्हणजे अंकगणिती श्रेणी आहे किंवा नाही हे आपल्याला ओळखायचं आहे. आणि जर ही क्रमिका अंकगणिती श्रेणी असेल तर यांचा फरक काय आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे. तर मग पहा, व्यवस्थित पहा, आपण काय करूयात आता येथे. ठीक आहे. आता पहा, आता फरक सांगायचा आहे आपल्याला अंकगणिती श्रेणीसोबत. मग आपण काय करणार पहा, जो डी म्हणजेच काय असतो आपला साधारण फरक असतो, जो की आपण डीनं लिहित असतो. ठीक आहे. तर डी म्हणजेच काय व्हायला लागला, आता तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे. मग काय करत असता, T2 मायनस T1 केलं आहे. तर T2ची किंमत किती दिलेली आहे तुम्हाला 4 मायनस T1 किती दिलेलं आहे आपल्याला 2. ठीक आहे. मग मला सांगा, आता 4मधून 2 गेले तर किती उरले, 2 उरले, बरोबर. मग आता पुढे, आता आपण परत पुढच्या क्रमिकेचा फरक काढत असेल. ठीक आहे. आता T2 मायनस T1 केला. आता काय करशाल मग, T3 मायनस T2 करा आणि सांगा T3 किती आहे आपला 6 आणि मायनस 4 बरोबर 2. ठीक आहे. परत पुढचा पहा, T4 पण आलेला आहे. मग D बरोबर T4 मायनस T3 बरोबर, पहा बरं इथे कोण आहे 8 आहे. 8 घेतला आहे वजा 6 घेतला, मग 8मधून 6 गेले 2 आलं. मग आपल्याला एक लक्षात यायला लागले, दिलेल्या ज्या क्रमिका होत्या आणि त्यांचा जर आपण फरक पाहत आहोत, बरोबर आहे. मग आता सगळ्यांचा फरक सारखा आला, बरोबर आहे, म्हणजे सर्व क्रमिकांचा फरक सारखा आला, म्हणून ह्या क्रमिका काय आहेत, अंकगणिती श्रेणी आहेत. म्हणून आपण काय सांगू शकतो इथं की दिलेली क्रमिका मधील फरक काय, दिलेल्या दोन क्रमागत पदांमधील फरक काय आहे, स्थिर आहे. स्थिर म्हणजे काय, सारखाच आहे. म्हणून आपण काय म्हणू शकतो, दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे. मग आपण सर्वात पहिले काय लिहिणार पहा, दोन क्रमागत पदामधील फरक काय आहे, स्थिर आहे. हे या पद्धतीत लिहायचं आहे. आपल्याला हा प्रश्न विचारला, फरक काय आहे, स्थिर आहे किंवा नाही. आणि नंतर काय सांगणार आपण, दिलेली क्रमिका पहा, दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे. अंकगणिती श्रेणी आहे का झाली, कारण तुम्हाला माहिती आहे क्रमिकेचा फरक काय आला, सारखा आला. मग आपण काय सांगू शकतो, आता तुम्हाला सामान्य फरक काढा म्हणलं होतं, लास्टच्या वेळीत काय लिहाल, याचा सामान्य फरक. ठीक आहे, किंवा सामायिक फरक म्हणा, तुम्हाला नाव सामायिक फरक दिलं म्हणून तुम्ही सामायिक घ्या किंवा साधारण घ्या. सामायिक फरक काय दिलेला आहे तुम्हाला ते पहा. काय निघाला तुमचा, डी काय निघाला ते सांगा. डी काय आला तुमचा 2 आला. मग एक लक्षात घ्या, आपल्याला लक्षात आलं की यांच्या क्रमिकेचा फरक 2च आला सर्वांचा, म्हणून आपण म्हटलं की दोन क्रमागत पदामधील फरक काय आहे, स्थिर आहे. आणि म्हणून दिलेली क्रमिका ही काय व्हायला लागली, आपली अंकगणिती श्रेणी होत आहे. म्हणून आपण सामायिक फरक काय लिहिला, 2 लिहिला. अशा प्रकारे आपण काय केला, पहिल्या प्रश्नामधला जो सब क्वेश्चन पहिला आहे तो आपण व्यवस्थितरित्या पूर्ण केलेला आहे. ठीक आहे. आता यानंतर पहा, आता आपण दुसरा प्रश्न पाहूयात सोबतच. पहा, पहिल्या प्रश्नाचा सोबत स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा सोबत लिहून घ्या नंतर. तर पहा, प्रश्न क्रमांक 2 सब क्वेश्चन दुसरा आपण पाहत आहोत. तर व्यवस्थित पहा प्रश्न क्रमांक 2. तर आपल्याला यामध्ये पण काय करायचं आहे, सांगायचं आहे की दिलेली जी क्रमिका आहे ती अंकगणिती श्रेणी आहे किंवा नाही ओळखायचं आहे. आणि जर ती अंकगणिती श्रेणी असेल तर आपल्याला त्यामधला सामायिक फरक सांगायचा आहे. तर पाहूयात प्रश्न क्रमांक 2 काय म्हणतोय ते समजून घ्या. तर इथे पहिले पदांना तुम्ही नावे द्या. मग पहा, इथे तुम्हाला काय दिलेलं आहे, 2, 5/2, 3 आणि 7/2. ठीक आहे, आणि कंटिन्युअसली पाहून घ्या. ठीक आहे. तर आता पहिले पद काय आहे आपलं, T1 म्हणजे किती 2. T2 कोण आहे 5/2. T3 किती आहे 3 आणि T4 किती झाला इथे 7/2. ठीक आहे, आपण यांना नावे दिली. आता आपल्याला फरक सांगायचा आहे. तर D बरोबर फॉर्म्युला काय होता, T2 वजा T1. ठीक आहे. मग पहा, T2ची किंमत किती आहे 5/2 आणि वजा
2. ठीक आहे, मग आपण काय करणार आता पहा, तुम्हाला माहिती आहे याच्या खाली कोणी नाही म्हणजेच कोण असतो 1 असतो. ठीक आहे, तर 5 1 5. ठीक आहे, वजा बेदोनी 4. ठीक आहे, आणि छेद खाली 2 1 2. तर ठीक आहे, 5 मधून 4 गेले 1 आणि खाली किती राहिले 2. तर याचं उत्तर 1/2 असं आलं. ठीक आहे, पुढचं पहा डी बरोबर, आता पहा फॉर्म्युला काय होईल T3 मायनस T2. ठीक आहे, T3 मायनस T2 झाला. मग आपण काय सांगणार T3, आता पहा T3चं पद काय आहे 3 आहे, वजा T2चं काय आहे 5/2 आहे. ठीक आहे, मग आता मला सांगा, आता इथं पहा याच्या खाली कोणी आहे का नाही, म्हणजे कोण झाला 1 झाला. तर 5 1 5 वजा 3 2 1 मिनिट सॉरी मोठा अंक हे आहे 3 2 पहिले काय करा 3 2 6. ठीक आहे, वजा 5 1 5 आणि छेदामध्ये 2 1 2. मग मला सांगा 6 मधून 5 गेले तर 1 राहिला आणि छेदामध्ये किती आहे तर 2. तर आपल्याला उत्तर लक्षात आलं. काय आलं याचं उत्तर 1/2 आलं आणि वरच्याचं पण 1/2 आलं. अजून एक पद आहे T4, तर त्याला पण आपण सॉल्व करूयात आणि पाहूयात की त्याचा फरक काय येईल. त्याचा फरक तर पहा T4 वजा T3 बरोबर T4ची किंमत काय दिलेली आहे 7/2 दिलेली आहे. ठीक आहे, 7/2 वजा आणि T3 काय दिलेलं आहे आपल्याला 3. ठीक आहे, आता याला पण सोडवत असताना पहा याच्या खाली कोणी आहे का नाही आहे, म्हणजे कोण असते एकच असते. मग आता पहा 7 1 7 वजा 2 6 आणि छेद 2 1 2. ठीक आहे, आणि बरोबर 7 मधून 6 गेले 1 आणि छेदामध्ये 2. एक लक्षात घ्या, याच्या खाली कोणी नाही म्हणजे 1 आहे, इथं पण कोणी नाही म्हणजे 1 आहे, इथं पण कोणी नाही म्हणजे 1 आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. व्यवस्थित पाहून घ्या आणि लक्ष द्या, या सर्वांचा जो फरक आहे तो काय यायला लागला सारखा यायला, म्हणजे दिलेल्या क्रमिकेचा फरक काय आला इथे हाफ आला. बरोबर आहे. मग आपण काय वाक्य लिहिणार, दिलेल्या 2 क्रमागत पदांमधील फरक किंवा आपण स्थिर आहे असं लिहूयात. आपण काय म्हणणार पहा 2 क्रमागत पदांमधील ठीक आहे फरक काय आहे स्थिर आहे. बरोबर आहे ना, स्थिर म्हणजे काय सारखा. ठीक आहे, स्थिर आहे. बरोबर झाला. मग आपण काय सांगणार आता, हा स्थिर असेल तर आपण काय म्हणणार पहा दिलेल्या अंकगणिती श्रेणी किंवा दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे, हे असं वाक्य लिहावं लागेल. मग सांगा दिलेल्या क्रमिका हे अंकगणिती श्रेणी आहेत. दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे, ही अंकगणिती श्रेणी आहे. हेच सांगायचं होतं. अंकगणिती श्रेणी आहे. श्रेणी आहे की नाही ते बी सांगा म्हटलं, तुम्हाला असाच प्रश्न आहे. तर हे अंकगणिती श्रेणी आहे आणि यामधला सामायिक फरक काय आहे. सामायिक फरक पहा बरं, काय दिला तुम्हाला सामायिक फरक काय निघाला D बरोबर 1/2. ठीक आहे, D बरोबर काय निघाला 1/2 निघाला. सामायिक फरक बी लक्षात आला. अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक 1 मधला सॉल्व केला दुसरा सब क्वेश्चन. ठीक आहे, तर यानंतर आपण पाहूयात प्रश्न क्रमांक 3. तर सोबतच घेत आहे, तर व्यवस्थित या प्रश्नाचा स्क्रीनशॉट काढून घ्या ज्यांना काढायचा आहे त्यांनी. आणि पहा आता प्रश्न क्रमांक 3. ठीक आहे, यांना पण पहिले पदांना नावे द्या. मग आता मला सांगा इथे काय दिलेलं आहे -10 -6 -2 आणि 2. ठीक आहे, एवढं लक्षात आलं. मग आता मला सांगा T1 म्हणजे काय -10, T2 म्हणजे काय -6, T3 म्हणजे काय -2 आणि T4 म्हणजे कोण काय आलं तिथं 2 आलं. बरोबर आहे. मग मला सांगा आता येथे फॉर्म्युला तुम्हाला माहितीच आहे, फॉर्म्युला सर्वांना कळाला काय आहे T2 वजा T1. तुम्ही D असं डायरेक्टली घेतलं तरी चालते किंवा D म्हणून घेतलं तरी फॉर्म्युला बरोबरच आहे तो. ठीक आहे, मी D म्हणून घेत आहे. तर लक्षात ठेवा D बरोबर T2 वजा T1 बरोबर. आता पहा T2 वजा T1 म्हटलं तर T2ची किंमत किती आहे -6 वजा आणि T1 किती आहे -10. लक्षात घ्या, सर्वांना ऑपरेशन येतात माहिती आहे. मायनस मायनस काय होत असते प्लस होत असते. आता सध्या हा काय केला -6 मी असाच ठेवला आहे. ठीक आहे, तर वजा वजा काय झाला अधिक आणि 10. तर मला सांगा अधिक 10तून -6 गेले तर किती उरले 4. ठीक आहे, आलं लक्षात. मग आता खालच्या याच्यात या D बरोबर आता पहा आपण T2 मायनस T1 सांगला. आता काय सांगणार मग T3 मायनस T2. तर T3ची किंमत किती आहे -2 आणि हा वजा परत T2ची किंमत किती आहे -6. ठीक आहे, तर हे
6 लिहिलं आहे. ठीक आहे. मग आता -2 आधी लिहून टाकलं आहे. मग वजा वजा काय झालं परत अधिक. मग आता हे 6. मग मला सांगा 6तून -2 गेले किती उरले 4च. ठीक आहे. मग आता पुढे आता परत डी बरोबर आता पहा 4 पदं आहेत तर आपल्याला चौथ्याचं पण उत्तर काढावं लागेल. T4 - T3 बरोबर मग T4 किती आहे आपला 2. ठीक आहे. T4 किती झाला आपला 2. परत वजाचं साईन आहे वजा आणि परत T3चं पद किती आहे -2. तर तुम्हाला माहिती आहे वजा वजा काय होत असते हे 2 जशाला तसा वजा वजा अधिक 2. ठीक आहे. आणि 2 अधिक 2 किती झाले 4. बरोबर आहे. मग आपल्याला लक्षात आलं आहे की या सर्व क्रमिकेचा फरक काय मिळतोय आपल्याला 4. ठीक आहे. मग आपण काय वाक्य लिहिणार जसं इथं लिहिलं होतं काय म्हटलं होतं 2 क्रमागत पदांमधील फरक काय आहे स्थिर आहे. मग हेच वाक्य इथे लिहा 2 क्रमागत पदांमधील. ठीक आहे. 2 क्रमागत पदांमधील फरक काय आहे स्थिर आहे. स्थिर आहे हे वाक्य आपल्याला लिहायचंच आहे हां लक्षात घ्या. आणि नंतर काय म्हणणार दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे. अंकगणिती श्रेणी आहे. व्यवस्थित नाव लिहून घ्या. थोडंसं मराठीमध्ये डिस्टर्ब होतं आहे नाव पहा. अंकगणिती श्रेणी आहे. ठीक आहे. हे अंकगणिती श्रेणी आहे तर याचा सामायिक फरक काय आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. सामायिक फरक काय मिळतला आपल्याला डी काय मिळाला पहा. डी काय मिळाला 4. तर अशा प्रकारे आपण तिसरा सब क्वेश्चन पण काय केला आहे पूर्ण केला. तर व्यवस्थित या दोन्ही प्रश्नाचे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि पहा. काहीही अवघड प्रश्न नाही आहे. 2 मार्काला तुम्हाला प्रश्न विचारला जाईल बोर्डला आणि प्रश्न एकदम सोपे आणि साधे आहेत. तर पहा व्यवस्थित प्रश्न पाहून घ्या. यानंतर आपण लगेच चौथा आणि 5वा सोबत क्वेश्चन पाहूया. ठीक आहे. तर पहा लक्ष द्या. आता प्रश्न क्रमांक आपला कितवा चालू आहे 4था. ठीक आहे. सब क्वेश्चन 4. तर पाहूयात 4 काय दिलं आहे 0.3, 0.33, 0.033 आहे. आणि एक लक्षात घ्या मित्रांनो या क्वेश्चन चौथ्यामध्ये जो सब क्वेश्चन आहे तुम्हाला थोडीशी प्रिंट मिस्टेक आलेली आहे. तुमचा क्वेश्चन आहे 0.033 हां लास्टची व्हॅल्यू तिथं असं झालं आहे प्रिंट मिस्टेकमध्ये 0.33 दिलेलं आहे. तर तुम्हाला हे व्यवस्थित करून घ्यावं लागेल पहा. आणि त्यामध्येच 5वा सब क्वेश्चन आहे पहा 0 - 4 -8 आणि -12 अप टू कंटिन्युअस सॉन. ठीक आहे. पहा आता आपण प्रश्न क्रमांक काय बघतोय प्रश्न क्रमांक 4 बघतोय. लक्षात घ्या तुम्हाला समजायला आहे पहा. हां लक्ष द्या. आता काय म्हटलं आहे पहा इथे तुम्हाला 0.3, 0.33, 0.333 लक्ष द्या सर्वांनी. मग आता पहा इथे पहिले आपण काय करूयात हे नावं लिहून घेऊयात नंबर लिहून घेऊयात आणि यांना क्रमिकांना पदं देऊयात म्हणजे हा कितवा पद आहे ते सांगूयात. ठीक आहे. 0.333. ठीक आहे. मग आता मला सांगा हा इथे तुम्ही इंट्रोड्यूस करा की हा T1 आहे हा T2 आहे आणि हा T3 आहे. म्हणजे इथं तुम्हाला किती पदं दिले फक्त 3च पदं दिले. ठीक आहे. बरोबर आहे. मग आता पहिले सांगा T1 बरोबर 0.3. ठीक आहे. आता T2 बरोबर कोण 0.33. बरोबर आहे. मग आता सांगा T3 बरोबर 0.0333. लक्षात घ्या आता आपल्याला काय करायचं आहे यांचा फरक पाहायचा आहे. पहा तर व्यवस्थित पाहून घ्या. मी ते थोडासा पोर्शन असा याच्यासाठी सिलेक्ट ठेवला आहे की आपल्याला त्या परत गोष्टी लिहायची गरज पडू नये. ठीक आहे. तर तुम्ही व्यवस्थित लिहित चला. पहा मी काय करायलो आता फरक काढत असताना D बरोबर T2 वजा T1 घेतला आहे. ठीक आहे. T2 वजा T1 घेतला आहे तर T2ची किंमत किती आहे 0.33 मायनस 0.3. आता बऱ्याच जणांना पॉईंटची वजाबाकी करता येत नाही. बरोबर आहे. आठवते का करता येईल का कोण सांगेल मला 0.3चं उत्तर. पहा 0.33 हा मोठी आहे आणि त्याच्याखाली मायनस करा
3. तर मला सांगा आता काय करायला पाहिजे, उत्तर काय यायला लागलं आहे, हा 0.0 मायनस करतो आहे ना आणि 0.03 उत्तर यायला आपलं, बरोबर आहे. 0.03 सबस्ट्रॅक्शन आली, वजाबाकी आली यांची. सोबत नका लिहू, लक्ष द्या सर्वांनी बोर्डवर, ठीक आहे. सोबत लिहायचं नाही तुम्हाला म्हणतोय, लक्ष द्या. T3 आता पहा आपण काढली पहिली व्हॅल्यू, आता परत T2 - T1 काढला तर आता काय काढावं लागेल तुम्हाला सांगा. पुढचं पहा T2 - T1 केलं तर आता T3 मायनस काय करावं लागेल, T2 करावं लागेल. तर या दोघांचा जर सामायिक फरक आला सारखा तर ते काय झाली, अंकगणिती श्रेणी झाली. बट पाहूयात होते का. तर पहा T3 किती दिलं आहे तुम्हाला, 0.0333 मायनस 0.33, ठीक आहे. तर आता सबस्ट्रॅक्शन जशी तुम्ही आधीच्या पॉईंटची पाहिलीत तशी या पॉईंटची पण पाहून घ्या पॉईंटनुसार. तर मला सांगा आता इथे मोठं कोण आहे, 0.33 आणि 0.00 हे लहान झाले. तर मला सांगा 0.33 आहे, बरोबर. आणि याच्यानंतर पहा पॉईंटच्या खाली पॉईंट घ्यायचा, हे तुम्ही शिकलात. मग पहा 0.03 झालं, दिसतंय का. आणि याच्यानंतर पहा 1 2 अजून 3 शिल्लक राहिले, 2 वेळा हे लिहिले. आता इथं कोणी नाही म्हणजे इथं काय घ्यावं लागेल आपल्याला, 0 घ्यावं लागतील. मग पहा वजाबाकी करायलो आहे तर वजा करत असताना 0तून 3 जात नाहीत म्हणजे कॅरी करा, 10तून 3 गेले 7 राहिले, बरोबर आहे. परत इथला आजचा इकडे गेला तर इथं 9 उरले, 9तून 3 गेले किती उरले, 6, ठीक आहे, बरोबर आहे. परत इकडला इकडे कॅरी गेला तेव्हा 10 झाले होते ना, आता इथं उरले 2. मग आता मला सांगा इथं 2 उरले तर 2मधून 3 जातील का, नाही. तर 12तून 3 गेले किती राहिले सांगा पटकन फास्ट, 12तून 3 गेले 9 राहिले, बरोबर. आता इथला पण एक आजचा तिकडे गेलेला आहे तर इथं किती उरले 2. मग हा आता 0 आहे तर 2 जशाला तसा आणि हा पॉईंट. तर मग आपल्याला लक्षात यायलं आहे की 0.2967 हे उत्तर आलं आपल्याला. मग आपण काय म्हणणार की 0.2967. एक लक्षात घ्या, तुम्हाला लक्षात आलंही असेल. आता जो पहिलं काढलं आपण डीचा फरक तो आला 0.03 आणि दुसरा आला 0.2967. आता या दोघांचा जो फरक आहे तो सामायिक येत आहे का, नाही येत आहे, ठीक आहे. मग आपण काय सांगणार, द्या T2 - T1 आणि T3 - T2 सो नॉट आर इक्वल, म्हणजे फरक सारखा आहे का, नाही आहे. मग आपण काय म्हणणार पहा, आता हे तर क्रमिका सारखी नाही झाली म्हणजे यांचा फरक स्थिर नाही झाला. तर आपण काय सांगूयात, सिन्स, ठीक आहे, सिन्स T2 - T1 सो नॉट इक्वल T3 - T2, कारण या दोघांचाही फरक सारखा आहे का, नाही, म्हणून नॉट इक्वल लिहिला आपण, ठीक आहे. मग आपण काय म्हणणार, 2 क्रमागत पदामधील सारखा नसल्यानं फरक आता स्थिर आहे का, नाही. इथं काय वाक्य होईल की 2 क्रमागत पदामधील फरक स्थिर नाही, हे वाक्य लिहावं लागेल. आणि दिलेल्या क्रमिका ही अंकगणिती श्रेणी नाही आहे का, तर त्यांचा फरक सारखा आला नाही, बरोबर. म्हणून आपल्याला फरक सांगायची गरज नाही कारण तो फरक सामायिकच नाही आहे, ठीक आहे. झालं उत्तर, इथं आपलं काय झालं, कंप्लीट झालं. थोडासा स्पेस पडला आहे पण तुम्ही समजून घ्या, त्या आधीच्या याच्यामुळे आपण तसंच वाक्य ठेवले होते. व्यवस्थित प्रश्न पाहून घ्या. या प्रश्नामध्ये तुम्हाला काही अडचण आहे का, तर असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता, ठीक आहे. पहा अशा प्रकारे आपण क्वेश्चन क्रमांक 4 पूर्ण केला आहे. यानंतर आपण लगेच 5 पाहत आहोत. तर व्यवस्थित या प्रश्नाचा स्क्रीनशॉट काढा. नंतर हे याच्यासोबत आहे, मधामध्ये काहीही लिहायचं राहिलेलं नाही आहे, तर जसाला तसं कंटिन्युअसली तुम्ही करून घ्या, ठीक आहे. आता पहा 5th क्वेश्चन काय म्हणतोय. तर पहा 0, -4, -8 आणि -12 हे तुम्हाला अंक दिलेले आहेत, लक्षात घ्या. इथे तुम्ही काय म्हणशाल, मग T1 हे पद काय आहे, 0 आहे. T2 हे पद काय आहे, -4 आहे. आणि T3 हे पद काय आहे, -8 आहे, बरोबर आहे. आणि मला सांगा T4 हे पद काय दिलेलं आहे तुम्हाला, -12, बरोबर आहे. सगळ्याला कळायलं आहे. हां पहा आता इथं काय करशाल, परत आपण फरक सांगत असताना T2 - T1, T2 कोण आहे आपला, -4 आणि T1 कोण आहे, -0. आता लक्षात घ्या, -4 मधून 0 जातील का, -4 मधून 0 जातील का, नाही. तर -4, ठीक आहे, झालं, -4 झालं. मग आता काय करशाल, आता पुढे T3 - T2 करायचं आहे. काय करायचं आहे, T3 - T2 करायचं आहे. तर मला सांगा T3 काय दिलेलं आहे, -8, ठीक आहे, -8 दिलं आहे. वजा T2 कोण आहे, -4, ठीक आहे. मग मला सांगा आता इथे लक्षात घ्या, आता तुम्हाला लक्षात येत असेल पहा, मी तुम्हाला आता 2 मिनटाखाली सांगितलं होतं, काय म्हटलं होतं,
-8 वजा अधिक 4 बरोबर. मग पहा मला सांगा -8 मधून +4 गेले तर -4 शिल्लक राहिले बरोबर आहे. -4 शिल्लक राहिले ठीक आहे. मग आता मला सांगा पुढचं, आता अजून एक पद शिल्लक आहे T4 वाला, म्हणून D बरोबर T4 - T3 बरोबर. T4 काय आहे आपला -12 वजा आणि हे काय आहे -8 ठीक आहे. मग सांगा बरं -12 वजा काय झाले +8 बरोबर ठीक आहे. आता उत्तर काय येईल, -12 मधून 8 गेले तर काय यायला लागलंय -4. एक लक्षात यायला आपल्याला इथं पहा, एक लक्षात यायला आपल्याला इथं की या -4 -4 म्हणजे या दिलेल्या क्रमिकेचा फरक काय यायला लागला, सारखाच यायला लागला. म्हणून आपण म्हणू शकेल की दोन क्रमागत पदामधील फरक काय आहे, स्थिर आहे. म्हणून दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे ठीक आहे. मग सामायिक फरक काय होईल यांचा -4 ठीक आहे. व्यवस्थित सर्वांनी लिहून घ्या, 1 मिनिट वेट करेल आपण पहा. आणि मोबाईलमध्ये जे व्हिडिओ बघत आहेत त्यांनी व्यवस्थित स्क्रीनशॉट काढून घ्या ठीक आहे. तर पहा आपण अशा प्रकारे क्वेश्चन, सब क्वेश्चन 4 आणि 5 पाहिला. जर कोणाला अडचण असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. आणि जो कोणी आपल्या चॅनलला नवीन व्हिजिट केलेला असेल, जो व्हिडिओ बघत असेल, त्यांनी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब यासाठी करा की तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील. यावर तुम्हाला क्वेश्चन बँक असो किंवा सराव संचाचा व्हिडिओ असे तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे. तर पहा आणि आपल्या मित्रांना पण हे व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांचा फायदा होत राहील ठीक आहे. तर यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक 6 बघायचा आहे, सब क्वेश्चन क्रमांक 6. तर ठीक आहे, झाला का तुमचा प्रश्न हा, करू पहा. मी पहिले 5th ठेवतोय, आधी इकडे घेऊया आपण ठीक आहे. हे खालची ओळ आपण ठेवूयात, परत लिहायची गरज पडणार नाही म्हणून ती कंटिन्यू ठेवली ठीक आहे. पाहून घ्या व्यवस्थितरित्या. आता क्वेश्चन 5 झाला, 6 नंबरचा पहा. क्वेश्चन इझिली क्वेश्चन आहे, असे अवघड बी नाही आहे. पहा -1/5 -1/5 आणि -1/5च ठीक आहे. आणि डॅश 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 ठीक आहे. एकदम सोपा आणि सिंपल प्रश्न आहे, असा काही अवघड नाही आहे. सर्वांनी आता बोर्डवर व्यवस्थित लक्ष द्या ठीक आहे. तर प्रश्न काय म्हणत आहे ते पाहून घ्या. आता -1/5 -1/5 आणि -1/5च दिलेला आहे आणि डॅश 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 दिलेलं आहे ठीक आहे. तर आपण काय करणार पहा, तर यांना क्रमवारी करत असताना पहिले हे जशाला तसं लिहून घेत आहे ठीक आहे. -1/5 ठीक आहे झालं. आणि हा पण -1/5 ठीक आहे. मग यांना आपण पहिले नावे देऊयात. तर T1 कोण आहे, T1 कोण आहे -1/5 ठीक आहे, -1/5. T2 कोण आहे -1/5 आणि T3 पण कोण आहे -1/5च आहे. काही वेगळं आलं का नाही. मग आता काय करणार आपण, D सांगत असताना D बरोबर काय लिहायचं, T2 - T1 ठीक आहे. मग इथे पहा -1/5 हे -1/5 आहे हा T2 आणि मधात पण वजाचं साईन आहे म्हणून वजा दिलं. मग परत आता T1 काय आहे, परत ते पण -1/5 आहे म्हणून याला ब्रॅकेट करून मी काय लिहिलं -1/5 लिहिलं. कळायलं का सगळं याला. हां मग आता पहा पुढे पहा, हे -1/5 जशाला तसा लिहिला, वजा काय झाला +1/5 झाला. आता तुम्हाला माहिती आहे 30 संख्या वजामध्ये आहे आणि 30 संख्या अधिकमध्ये आहे, तर काय व्हायला पाहिजे 0. कळालं का, काय झालं वजा अधिक काय झाला 0 झाला. मग ठीक आहे. पुढचा पहा जो D दिला आहे, D बरोबर आता काय करशाल T3 - T2 बरोबर ठीक आहे बरोबर. आता इथे सांगा बरं, आता T3चं पद काय आहे -1/5 वजा T2 पण पद हे -1/5च आहे. आता तुम्हाला तर कळालंच असेल काय करायचं आहे, -1/5 जशाला तसा वजा काय झालं हे +1/5 झाला. मग वजा अधिक काय होईल वजा म्हणजे 0, त्यांची वजाबाकी होईल ते 0 झालं. मग आपल्याला लक्षात आलं की या दोघांचाही फरक काय यायला लागला 0 यायला लागला. मग आता इथ्यानंतर डायरेक्टली ही ओळ घ्यायची, दोन क्रमागत पदामधील फरक स्थिर आहे की नाही आहे. मग आता काय म्हणलं मी, दोन क्रमागत पदामधील फरक स्थिर आहे. म्हणून दिलेली क्रमिका असं लिहा, दिलेल्या लिहिण्यापेक्षा
दिलेलीच घेऊ आपण. दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे. ठीक आहे लिहा. काही अवघड प्रश्न नव्हते, 2-2 मार्काचे होते. म्हणून सामायिक फरक किती आहे, डी किती आहे, मग स्मॉल डी किती आहे पहा बरं, 0. तर अशा प्रकारे आपला प्रश्न क्रमांक 6 इथेच पूर्ण झाला. याच्यानंतर हे डायरेक्ट ओळ लिहायची होती. तर व्यवस्थित प्रश्न क्रमांक 6व्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि सोबतच आपण कंटिन्यू करूयात. पहा पूर्ण या साईडला क्वेश्चन नंबर 6ला. ठीक आहे, सॉरी क्वेश्चन नंबर 6 झाला, 7 घेऊयात. हे इरेज करतोय, झालेलं असेल सर्वांचं. ठीक, पाहून घ्या. क्वेश्चन नंबर 7. ठीक आहे, लक्ष द्या. अजून एक बाकी आहे या पहिल्या प्रश्नामधला. पहा 3 प्लस रूट 2 3 प्लस काय दिलेलं आहे 2 रूट 2 3 प्लस 3 रूट 2. ठीक आहे, हा आपला क्वेश्चन आहे. अप टू कंटिन्युअस असं दिलेलं आहे. व्यवस्थित प्रश्न पाहून घ्या, एक वेळ चेक करा व्यवस्थित आहे का. 3 प्लस रूट 2 3 प्लस 2 रूट 2 आणि 3 प्लस 3 रूट 2 आणि डॅश बरोबर आहे. यानंतर एक क्वेश्चन बाकी आहे या पहिल्या प्रश्नामधला. ठीक आहे, तर पहा आपल्याला 7वा प्रश्न पाहायचा आहे. जसं आपण कंटिन्यूमध्ये करत होतो सेम प्रोसिजर. पहिले 3 घेतला 3 प्लस रूट 2 3 प्लस 2 रूट 2 3 प्लस 3 रूट 2 आणि झालं. ठीक आहे, कॉमन लिहिला काय नाही लिहिला काय. आता पदांना नावे द्या. हा पहिलं पद 3 आहे, क्रमिकांना सॉरी पदांना म्हटलं. दुसरं पद आहे 3 वर्गमुळात 2, हे तर तुम्हाला आलंच असेल लक्षात. तिसरं पद कोण आहे मग इथे 3 अधिक 2 वर्गमुळात 2 आणि चौथं पद आहे 3 अधिक 3 वर्गमुळात 2. ठीक आहे, आलं लक्षात. लक्ष द्या व्यवस्थित, पुन्हा करून घ्या. पहा आता डी बरोबर काय करशाल T2 वजा T1 बरोबर आहे. T2 वजा T1. मग मला सांगा T2 काय आहे आपल्याजवळ दिलेला 3 अधिक वर्गमुळात 2 वजा T1ची किंमत किती आहे 3. लक्षात घ्या मी काय बोलतोय. पहा इथे अधिक 3 आहे, इथे वजा 3 आहे. अधिक आणि वजा काय होईल 3 कॅन्सल होईल, तर शिल्लक काय उरेल फक्त वर्गमुळात 2. ठीक आहे, पुढचा ह्याच्यात डी बरोबर T3 वजा T2. T3ची किंमत किती आहे पहा 3 अधिक 2 वर्गमुळात 2 वजा पुढे सांगा 3 अधिक 2 वर्गमुळात 2. आता मला सांगा आपण T2 करायलो वजा, तर ते काय होईल 3 अधिक वर्गमुळात 2 बरोबर. आता यांची वजाबाकी सांगायची आहे तर ती कशी होईल. आत्ताच म्हटलं मी तुम्हाला अधिक 3 आणि वजा 3 काय होईल कॅन्सल. मग आता पहा एक याला ब्रॅकेट ठेवा. लक्षात घ्या, तुम्हाला समजत नसेल तर कसं होत असते हे. आता काय केलं आहे, आता पहा हे 3 अधिक 2 वर्गमुळात 2 आहे आणि हा वजा याला झाला, तर हे वजा 3 वजाने याला वजा मल्टिप्लाय केलं तर वजा वर्गमुळात 2 होईल. तर मग पहा 3 मधून 3 गेले 0, 2 वर्गमुळामधून 2 वर्गमुळात 2 यामधून रूट 2 गेले, तर आपल्याला एक रूट शिल्लक राहिलं, म्हणजे एक वेळा रूट 2 शिल्लक राहिलं, तर याचं उत्तर व्हायला लागलं रूट 2. ठीक आहे, आणि शेवटचं पहा T4 वजा T3. तर मला T4ची व्हॅल्यू आहे 3 वर्गमुळात 3 रूट 2 आणि वजा पहा हे T4 झाला. आता इथं पहा 3 अधिक 2 वर्गमुळात 2. मग यांची वजाबाकी करत असताना असाच हा वजा या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केल्यानंतर 3 अधिक 3 वजा कॅन्सल आणि 3 वर्गमूळ 2 म्हणजे 3 रूट 2 मायनस 2 रूट 2 म्हणजे 3 रूट 2 मधून 2 रूट 2 काढले तर एक वेळा रूट 2 शिल्लक राहिला. ठीक आहे, झालं. आता एक लक्षात आलं मला की यामध्ये प्रत्येकाचा फरक सारखाच यायला लागला, रूट 2च यायला लागला. म्हणून मी असं वाक्य म्हणाल की 2 क्रमागत पदांमधील फरक स्थिर आहे आणि दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे आणि यांचा सामायिक फरक किती आहे वर्गमुळात 2. चेक करत चला, जरी कमी जास्त झाला असेल तर लगेच सांगत चला तुम्ही. ठीक आहे, पाहून घ्या. अशा प्रकारे आपण 6वा प्रश्न आणि 7वा प्रश्न इथंच काय केलेला आहे पूर्ण केलेला आहे. ठीक आहे, व्यवस्थित लिहून घ्या. ठीक आहे, आणि यानंतरचा आपण शेवटचा प्रश्न घेऊयात. किती राहिले लिहिले तुमचं, ह्या राहिला का तुमचा प्रश्न
6वा राहिला आहे, झाला काय? ठीक आहे, पहा आता घेऊ कंटिन्यूमध्ये मग पहा. आता पहा प्रश्न क्रमांक 8 शेवटचा प्रश्न आहे या पहिल्या प्रश्नामधला. तर पहा 127 आणि 132 आणि 137 आहे. सॉरी इथं 127 होतं, 137 असं म्हटलं वाटतंय. पहा म्हणजे काय म्हटलं पहा 127, 132 आणि 137 हा शेवटचा प्रश्न आहे पहिल्या प्रश्नामधला. तर इथे एकदम सोपा प्रश्न आहे, इथे पण काहीही अवघड नाही आहे. तुम्ही काय लिहिशाल 127, 132 आणि 137 आणि ह्या प्रश्नाला डॅश डॅश. तर इथे पदांचे नावे लिहा, क्रमांक लिहा. T1 आहे 127, T2 आहे 132 आणि T3 आहे 137. तर आता यांचा फॉर्म्युला तुम्हाला माहीत झाला फरक काढत असताना. तर काय म्हणत होतात, D बरोबर T2 वजा T1 बरोबर T2 किती आहे 132 वजा 127. मला सांगा बरं मग 132मधून 127 काढले, फरक कितीचा आला सांगा ना? 27. हां 4चा की प्लसचा -4चा कितीचा व्हायला? 27मध्ये 3 30, 30 आणि 2 सॉरी कितीचा व्हायला? 5चा यायला. हां पहा ना 132 आहे तर 132मधून 27 काढा. समजत नसेल तर 27च्या पुढे 32पर्यंत मोपा. किती व्हायले? 3. किती झाले? 30, 30 आणि 2 5 म्हणजे सरळ सरळ किती उरले इथं? 5. ठीक आहे, परत पुढे पहा T3 मायनस T2. मग मला सांगा 137 वजा 132. मग 137मधून 132 काढले तर किती उरले? 5, कारण हे मोठी संख्या आहे. मग आपल्याला लक्षात यायला लागलं की दोघांचाही फरक काय आहे? स्थिर आहे, सारखा आहे. मग आपल्याला समजलं की दोन क्रमागत पदामधील फरक काय आहे? स्थिर आहे. म्हणून दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे आणि त्यांचा सामायिक फरक किती आहे? 5 आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आपण पहिला प्रश्न काय केलेला आहे? पूर्ण केलेला आहे. ठीक आहे, तर या प्रश्नांचे तुम्ही व्यवस्थितरित्या स्क्रीनशॉट काढून घ्या आणि यांचा सराव चांगल्या प्रकारे करून घ्या. ठीक आहे, लक्षात आलं असेल तर पहा व्यवस्थितरित्या. आणि जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आजच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि जो कोणी आपल्या चॅनलला नवीन आलेला असेल, व्हिडिओ पाहत असेल, त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या मित्रांना पण हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांचाही फायदा होत राहील. ठीक आहे, धन्यवाद.